या पद्धतीने तुम्ही कधी खरं वांग बनवून बघितलंय का? चवीला अगदी अप्रतिम असं लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. नमस्कार, मी मीनाक्षी. मिनूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण खारं वांग कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत. अगदी झटपट तयार होतं आणि खूप छान, चवीला अगदी अप्रतिम. आणि प्रत्येक वेळी वेगवेगळी टेस्ट असेल तर प्रत्येकजण आवडीनेच खातो. तर त्यासाठी मी तर अर्धा किलो वांगे घेतलेत. मूठभर शेंगदाणे, 2 चमचे तीळ, 4 ते 5 खोबऱ्याचे काप लसूण, मिरची आणि आलं घेतलेलं आहे. तर आता आपण हे सगळं आधी भाजून घेऊ व्यवस्थित. तर इथे गॅसवर आधी मी मिरच्या पण भाजून घेते, म्हणजे त्याचा एक उग्र जो वास असतो ते निघून जातो. तर व्यवस्थित रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या. त्यात थोडेसे शेंगदाणे टाकलेत आणि अगदी मी तेल सुद्धा टाकलंय, म्हणजे अगदी व्यवस्थित असे भाजले जातात. त्यात तीळ सुद्धा टाकून आपण व्यवस्थित असे भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी या पद्धतीने आपण भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर खोबरं सुद्धा आपण त्यातच भाजून घेतोय. सगळं वाटण आपण एकत्रच भाजून घेतो. तर आता हे सगळं भाजलेलं वाटण आपण काढून घेऊया आणि व्यवस्थित असं थंड करून घेऊया. तर तोपर्यंत आपण हे जे वांगे आहेत ते पाण्यात भिजायला ठेवले होते ते आपण व्यवस्थित कट करून घेऊया. तर या पद्धतीने थोडासा देठ कट करून उभ्या पद्धतीने असे 4 भाग करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सगळ्या वांग्याचे काप करून घेतले. त्यात खराब वांग नाही ना ते पण एकदा चेक करून घेतलेले. तर आता हे सगळे धुतले वांगे आपण पुन्हा एकदा पाण्यात व्यवस्थित ठेवून देऊया. तोपर्यंत वाटण सुद्धा थंड झालेलं आहे, तर ते आपण एकदा मिक्सरमध्ये व्यवस्थित असं भरडसर वाटून घेऊया. जास्त बारीकही नाही वाटायचं आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही. अशा पद्धतीने आपण सुकच वाटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी असं पल्स मोडवरती फिरवत फिरवत आपण असं वाटण तयार करून घेतलेलं. तर आता आपण त्यात मसाला टाकूया. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा इथं मी संडे मसाला वापरलेला आहे, तो ऑप्शनल तुमच्याकडे जो असेल तो वापरा. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलंय. त्यात मी थोडासा कांदा लसूण मसालाही टाकलेला आहे. तर ते असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं वांग्यात व्यवस्थित असं दाबून भरून घ्यायचं. या पद्धतीने आपण सगळे वांगे असे भरून घेऊया. तर आता इथे कढई तापत ठेवली, त्यात मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून व्यवस्थित तडतडले पाहिजे. त्याच्यानंतर मी थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकली आहेत आणि जे वांगे आपण भरून ठेवले ते फक्त आधी वांगे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असे 2 मिनिटं परतवून घ्यायचे तेलावर, म्हणजे त्याचा एक छान असा रंग येतो आणि चव सुद्धा एक अप्रतिम अशी लागते. तर अगदी असे 2 मिनिटं आपण वाफ काढून घेऊया त्याची. तुम्ही बघू शकता पाण्याचाही वापर न करता अगदी 2 मिनिटं असं फक्त परतवून घेतलेले आहेत आपण. तर 2 मिनिटांनंतर आपण जो उरलेला मसाला आहे तो आपण यात टाकून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि इथं मी 1 वाटी गरम पाणी घेतलेलं आहे. शक्यतो भाजी करताना गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे एक छान रंग आणि सुगंध येतो. तर ते व्यवस्थित आपण शिजवून घेतले 10 मिनिटं. तर तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम अशी दिसते. त्यात मी आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आपली ही खाऱ्या वांग्याची रेसिपी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.